मॅडम मी काय म्हणलं तुम्हाला समजलंच नाही का? आम्ही सगळ्याजण काहून निवडून दिलो इथं? आम्ही काय म्हणत आहोत, सभा सुरू झाली का तुम्ही सभेसाठी इथं बोलावले लोकांना मान द्या. पहिले तुम्ही उभं होऊन सांगा की असं असं आहे, आम्ही सुरुवात करत आहोत. तुम्ही यांना विचारू नका किंवा ज्यांनी मला 100 झाले 500 झाले तुम्ही विश्वास ठेवू नका. विनाकारण कशाला विश्वास ठेवायचा? आताच भानगड झाली आहे. पण तुमचं काम काय आहे? तुमचं काम आहे आम्ही कुणाला शिपाई निवडून दिला आहे, शिपायाला पाठवा ना. किती झाले म्हणून पहा म्हणा ना. भेटलेला आहे, कोणालाही भेटलेला आहे, एखादी घर भेटलेला आहे, 2 घर भेटलेला आहे. पण त्याचा विचार करा, कोणाला अजिबात भेटलेला नाही त्याचा विचार करा, त्याला घरकुल द्या. हे माझं म्हणणं करणार. माझं म्हणणं आहे तुमच्याकडे रेकॉर्ड आहे, सर्व काही आहे. डबल नाव असेल रेकॉर्ड आहे. इथं आजच्या ग्रामसभेला ग्रामस्थाकडून नोट करा, ग्रामस्थाकडून नोट इथे लिहिण्यासाठी भेट देण्यात येत आहे ग्रामपंचायतला. नोट करा हे तुम्ही सर्वांनी समजून घ्या. जर लोक तुम्हाला आपण निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणा किंवा आपले ग्रामसेवक म्हणा, ग्रामपंचायत पदाधिकारी आपल्याला म्हणत असेल की आता नाही, उद्या, परवा, तेरवा किंवा येतं नाही, तेतं नाही, असं नाही. 8 वाजता भेटला असं तर तुम्ही दिवाळी तशी द्यायला पाहिजे होतं सकाळी. तुम्हाला सरपंच त्या ग्रामसेवकाची फी करा किंवा त्या ग्रामसेवकाला तुम्ही उत्तर विचारले, त्याला विचारले का नाही तुम्ही? नोटीस होतं तर तुम्ही लोकांसोबत काढून खेळले. लोकांना काढून नाही सांगितले तुम्ही सकाळी की सांगितले का? तात्काळ पाठवायची आहे. तात्काळ पाठवायची आहे तर मग त्या व्यक्तीला समजायला पाहिजे होतं की हे 15 ऑगस्टची विशेष सभा आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये मला उपस्थित. मागील सभेचं वृत्तांत वाचून दाखवले, तुम्ही नाही वाचले तरी आम्हाला पटलं. पटल्यानंतर तुम्ही मागील खर्च कसा सांगता गावाला? रेकॉर्ड नाही म्हणा ना, मी सांगतो उत्तर तुम्हाला. रेकॉर्ड नाही, मी सांगणार नाही, कारण पुढची सभा होईल ना तेव्हा मी. आधी पुढची सभा होईल तर हे सभा कशासाठी घेतली का तुम्ही? नोटीस आपण नाही मॅडम, तुम्ही वाईट लोक समजा, तुम्ही गावकरी लोकांना आहे ना, तुम्ही बेकूफ समजून राहिले. तुमचा आवाज काऊन दबून आहे? बरोबर आहे. मी म्हणलो एकटा म्हणला ना. हो, मी एकटाच म्हणलो. झाली ना. तर मी काय म्हणतो, मंगानी तुम्ही का घेत होते? का घेत होते मंगानी तुम्ही? का घेत होते? 50 बाया बसून नाही का घेत होते? का घेत होते? आमचं काही ग्राम संघाचे नियम ते नंतर लिहून घे. माहित नाही मॅडम, हे FIR होतं ते सरळ आता ग्रामसभेमध्ये घेते, नंतर हे कागद फोडून टाकते. असं यायचं काम करायचं सर्व. सगळ्यांच्या वतीने सांगत आहोत, FIR दर्ज करा. कोण फाडले तुमच्या डोळ्यासमोर त्याच्यावर झालेल्या अन्यायासाठी तो ह्याच्यावर रिपोर्ट द्यायला गेला, त्याच्या मागामागा धावता तुम्ही आणि आमच्या पूर्ण गावावर अन्याय होत आहे. तुम्ही पाहत राहता. बरोबर आहे. हे किती मोठं चुकीची गोष्ट आहे. पहिल्यांदा कोणत्या ग्रामसभेत झाले नाही आणि असं होणारही नाही. हे खूप मोठी शोकांतिक आहे. मला मोठा मान करा, याच्यावर एक ठोस असं उत्तर द्या आणि खूप मोठा निर्णय घ्या. तुम्ही याच्यावर काय करणार? सगळ्या गावस्थांना संबोधित करा. तुम्ही रिपोर्ट द्यायला गेले काऊन नाही किंवा त्या व्यक्तीला तुम्ही म्हणले काऊन नाही? आम्ही समजतो की तुम्ही पाळले. तुम्ही जर पाळले नसाल तर तुम्ही त्यावर ठोस असं उत्तर द्या, नाहीतर राजीनामा द्या आम्हाला. ये अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. बोला है ना, पिक्चर अभी